नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा महान व्यक्तीबद्दल ज्यांनी फक्त तत्वज्ञानाला एक नवी दिशा दिली असं नाही, तर संपूर्ण भारताला एका सांस्कृतिक धाग्यात बांधून टाकलं. चला, आदि शंकराचार्यांच्या या अद्भुत प्रवासाची ओळख करून घेऊया. आता प्रश्न हा आहे की इसवी सन 788 मधले एक तत्वज्ञ आजच्या काळात म्हणजे इतक्या वर्षांनंतरही चर्चेत का आहेत? बरं, नुकतंच पंतप्रधानांनी आदि शंकराचार्यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आणि त्यामुळेच हजारो वर्षांपूर्वीचे हे तत्वज्ञ पुन्हा एकदा चर्चेत आले. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे, असं का? त्यांच्या विचारांमध्ये आजही एवढी ताकद आहे तरी काय? तर मग हे आदि शंकराचार्य होते तरी कोण? त्यांचा जन्म केरळमधल्या कलाडी गावात इसवी सन 788 मध्ये झाला. म्हणजे विचार करा, तो काळ कसा होता. भारत अनेक लहान सहान पंथांमध्ये वेगवेगळ्या विचारांमध्ये विभागला गेला होता आणि अशा परिस्थितीत त्यांनी हिंदू तत्वज्ञानाचं पुनरुज्जीवन करण्याची आणि या सगळ्या विखुरलेल्या परंपरांना पुन्हा एकत्र जोडण्याची एक प्रचंड मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. पण त्यांचं खरं वैशिष्ट्य काय होतं माहितीये? त्यांचं क्रांतिकारक तत्वज्ञान. चला तर त्यांच्या यात सर्वात मोठ्या योगदानाला म्हणजे अद्वैत वेदांताला जरा जवळून समजून घेऊया. त्यांनी मांडणी केली अद्वैत वेदांत या सिद्धांताची. आता अद्वैत या शब्दाचा अर्थ काय? अगदी सोपा आहे, जे दोन नाही. ऐकायला किती साधा सोपा शब्द वाटतो नाही का? पण विश्वास ठेवा, या एका शब्दात संपूर्ण विश्वाचं सार दडलेलं आहे. साधारणपणे बघा, आपण दोन गोष्टी मानतो. एक म्हणजे आत्मा, म्हणजे आपला वैयक्तिक जीव, आपलं अस्तित्व, आणि दुसरं म्हणजे ब्रह्म, म्हणजे हे संपूर्ण विश्व, ते अंतिम सत्य, दी अल्टिमेट रियालिटी. आणि आपल्याला काय वाटतं की या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. पण शंकराचार्यांनी काय केलं? त्यांनी या दोन संकल्पनांच्या मध्ये एक साधंसं चिन्ह ठेवलं, बरोबरीचं. आणि हाच त्यांच्या संपूर्ण तत्वज्ञानाचा गाभा आहे. शंकराचार्यांनी सांगितलं की आत्मा आणि ब्रह्म हे वेगळे नाहीतच, ते एकच आहेत. आपण स्वतःच त्या अंतिम सत्याचा एक भाग आहोत. अच्छा, मग इथे एक साहजिक प्रश्न येतो. जर आत्मा आणि ब्रह्म एकच आहेत, तर मग आपल्याला हा फरक का जाणवतो? म्हणजे मी वेगळा आणि जग वेगळं असं का वाटतं? याचं उत्तर शंकराचार्यांनी दिलं माया या संकल्पनेतून. त्यांच्या मते ही माया म्हणजे एक भ्रम आहे, एक इल्युजन, ज्यामुळे आपल्याला हे वेगळेपण, हे द्वैत जाणवत राहतं. बरं, हे तर कळलं की आत्मा आणि ब्रह्म एक आहेत. पण फक्त हे माहीत असणं पुरेसं आहे का? नाही ना. मग हा अनुभव घ्यायचा कसा? शंकराचार्यांनी यासाठी एक अगदी स्पष्ट मार्ग दाखवला आहे, आणि तो म्हणजे ज्ञानमार्ग. त्यांनी त्या काळातल्या कर्मकांडाला आणि सांप्रदायिक भेदाभेदांना कडाडून विरोध केला. त्यांचा सगळा भर होता ज्ञानमार्गावर. म्हणजे काय, तर केवळ पूजा अर्चा नाही, तर ज्ञान मिळवणं महत्त्वाचं आहे. त्यांच्या मते जेव्हा खऱ्या अर्थाने संपूर्ण अस्तित्वाच्या एकतेची जाणीव होते, तेव्हाच मोक्ष म्हणजेच खरी मुक्ती मिळते. आता बघा, शंकराचार्यांचं काम फक्त तत्वज्ञान सांगण्यापुरतं मर्यादित नव्हतं. नाही, त्यांच्याकडे एक जबरदस्त प्लॅन होता, एक मास्टर प्लॅन. हे विचार देशभर पोहोचवण्यासाठी आणि ते कायमस्वरूपी टिकवण्यासाठी. यातूनच त्यांची दूरदृष्टी दिसून येते. आणि त्यांच्या या मास्टर प्लॅनचा केंद्रबिंदू होता एक आकडा, तो म्हणजे 4. त्यांनी काय केलं तर अद्वैत वेदांताचा प्रसार करण्यासाठी आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी भारताच्या चारही दिशांना 4 मठ स्थापन केले. दक्षिणेला शृंगेरी, पश्चिमेला द्वारका, पूर्वेला गोवर्धन मठ आणि उत्तरेला ज्योतिर्मठ. हे मठ म्हणजे फक्त मंदिरं नव्हती, तर ती होती ज्ञानाची मोठी केंद्र. आणि याच मठांनी संपूर्ण देशाला एका आध्यात्मिक धाग्यात बांधून ठेवलं. तर मग शंकराचार्यांच्या या सगळ्या कार्याचा, त्यांच्या विचारांचा आजच्या भारतावर काय परिणाम झालाय? त्यांनी आपल्यासाठी नक्की कोणता वारसा मागे ठेवलाय? चला आता तेच पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ज्ञानाचा एक अफाट खजिना आपल्यासाठी ठेवला आहे. भज गोविंदम सारखी अजरामर स्तोत्र, उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रांवर त्यांनी लिहिलेली भाष्य आजही अभ्यासली जातात. ही तर जणू त्यांच्या तत्वज्ञानाची पायाभूत पाठ्यपुस्तकच आहेत. म्हणजे बघा, यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर त्यांनी फक्त एक विचार दिला नाही, तर ते स्वतः संपूर्ण भारतभर फिरले. त्यांनी वादविवाद केले, चर्चा केल्या आणि मठांची स्थापना केली. आणि या सगळ्यातून त्यांनी देशाला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पातळीवर एकसंध केलं. आणि यावरूनच आपल्याला कळतं की त्यांचा प्रभाव किती खोलवर रुजला आहे. त्यांची शिकवण आजही आपल्या भारतीय तत्वज्ञानाचा, आपल्या नीतिमत्तेचा आणि अध्यात्माचा एक अविभाज्य भाग आहे. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न,
1200 वर्षांपूर्वी मांडलेली एकतेची ही महान संकल्पना आजच्या या विभागलेल्या जगाला पुन्हा एकत्र आणण्यासाठी काही मार्ग दाखवू शकेल का? नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?